मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणतो, अहो आपण भिकार सावकार होणार तर ते एकच होणार ना. आनंदी म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? सार्थक म्हणतो, आपण दोघं एक आहोत ना, नवरा बायको. म्हटल्यावर भिकार झालो तरी आपण दोघी होऊ, सावकार झालो तरी आपण दोघी होऊ, त्यामुळे काही प्रॉब्लेमच येणार नाही. आनंदी म्हणते, काय म्हणताय सर तुम्ही? अहो कॉन्सन्ट्रेट तुम्ही पत्ते खेळण्यावर करा ना, मी तुम्हाला दुसरं काही बोलायला सांगितलंय? सार्थक म्हणतो की नाही. तर आता तो लगेच स्वप्नात रंगून जातो. त्या स्वप्नामध्ये आनंदी आता राणी झालेली असते, तर सार्थक हा राजा झालेला असतो. सार्थक एका क्षणी तिथून निघून जातो. तर आनंदी म्हणते, अहो सार्थक सर प्लीज तुम्ही कुठे आहात? अहो मी तुमची वाट पाहतीये, लवकर या ना तुम्ही, मला असं एकटीला सोडून नका जाऊ तुम्ही. तेवढ्यातच सार्थक आता राजा बनून तेथे येतो. तेव्हा आता तो आनंदीला भेटल्यावर खूप खुश होतो. आनंदी सार्थक दोघेही खूपच खुश असतात. ते राजा राणी झालेले असतात. त्यानंतर तो म्हणतो, राणी सरकार मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा ती म्हणत असते, अहो सार्थक सर तुमचं काय चाललंय, राणी सरकार राणी सरकार. त्यानंतर ती आता सार्थकला म्हणते, अहो सार्थक सर. तेव्हा सार्थक आता भानावर येतो, पण त्याचं हे सगळं आता स्वप्न असतं. आनंदी म्हणते, तुम्ही मला असं का म्हणताय सारखं राणी सरकार राणी सरकार? सार्थक म्हणतो, मी हे म्हणतोय का मला खूप झोप आली आहे, आता झोपायचंय का? आनंदी म्हणते, आत्तापर्यंत आपण जागलो ना ते ठीक आहे, आता झोपूयात. तेव्हा आता सार्थक म्हणतो की लाईट्स बंद करू ना. तेव्हा आनंदी म्हणते, नको सर नका लाईट बंद करू, कारण माझ्या डोळ्यांवर आता पट्टी आहे ना. असं म्हणून आता आनंदी डोळ्याला पट्टी लावते आणि झोपून घेते. तर दुसरीकडे रेश्मा ही खूप चिडलेली असते. ती लाईट्स बंद चालू करत असते. तर आता तिला सगळ्या सार्थकच्या गोष्टी आठवू लागतात की सार्थक कशा प्रकारे आनंदीला चंद्राची उपमा देत होता. त्याचबरोबर आनंदीचं दूध सार्थक हा उष्टा पेला होता. ते सगळं काही तिला आठवून खूप त्रास होत असतो. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला काय वाटलं, मला काही कळत नाही का? अगं आनंदी, तुला काय वाटलं तू सार्थकच्या अशी जवळ जाशील, कायमची त्याच्यापासून लांब जाईल? तुम्हाला काय वाटतं की मी खूप चांगली झाली आहे, पण खरी व्हिलन तर मी आहे. मी आता असा डाव टाकणार ना, त्यावेळी आनंदी तू काहीच करू शकणार नाही. म्हणून ती आता आनंदीच्या नावाने खडे फोडत असते. ती खूप चिडलेली असते. आनंदी आणि सार्थक एकमेकांच्या जवळ येत आहेत ही गोष्ट अजिबात तिला पटलेली नसते. दुसऱ्या दिवशी आनंदी आता अण्णांना फोन करून विचारते, तुमची तब्येत कशी आहे? अण्णा म्हणतात, अगदी मी ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाहीये. तेव्हा आनंदी म्हणते, जे काही झालं त्याबद्दल. तेव्हा आता सार्थक सरांनी सगळं काही निभावून घेतलं. खरंच तो खूप चांगला माणूस आहे. आणि त्या वृंदा काकूला कसं खडसावलं तू पाहिलं ना. तेव्हा आनंदी म्हणते, हो सार्थक सरांना खरंच इथे खूप मानतात. चा शब्द हा अंतिम शब्द असतो, फक्त माझ्या बरोबर लग्न झाल्यामुळे त्यांना वर जरा चिडले आहेत, बाकी काही नाही. अण्णा म्हणतात की सगळं काही ठीक होणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मनोज देखील आता तेथेच बसलेला असतो. अण्णा आता आनंदी बरोबर बोलून फोन ठेवतात. त्यावेळी आता मनोज रागातच पेपर फेकून देत म्हणतो की बोला बोला, अजून लेकी बरोबर गोड बोला. तेव्हा आता यात आनंदीचा काय दोष आहे असं अण्णा विचारतात. तेव्हा आता तुला काय झालं असं अण्णा विचारतात. तेव्हा स्वतःच्या आईवडिलांची चोर म्हणून झडती घेताना तिला काही वाटलं नाही का, तिने थांबवलं नाही का, असं तो विचारतो. तेव्हा मालती पुढे येत म्हणते, तिलाही वाईट वाटलं, तिनेही आपण इथून निघून जाऊ असं म्हटलं होतं. तेव्हा लग्नाच्या मांडवातून ती स्वतः गेली होती, मग डायरेक्ट इकडे यायचं ना तिने, असं रागातच मनोज म्हणतो. काही नाही, ती फक्त नाटकं करतीये. तेव्हा आता अण्णा एकदम शांतपणे म्हणतात, मनोज तुला नक्की काय हवंय? अरे मला ना कधी कधी कळतच नाही. मनोज म्हणतो, मला काय हवं ना अण्णा, ते तुम्हाला आयुष्यात कधीच कळणार नाही. फक्त मला आता एवढंच कळतंय की तुम्हाला मला मारायचंय, एवढंच ना, मारा मग मला. असं म्हणून आता तो अण्णांचा हात पकडतो आणि स्वतःच्या चेहऱ्याजवळ घेऊन जात मारा असं म्हणतो. आता लीना म्हणते, अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला तुमचं समजतं का? तर आता अण्णा म्हणतात, तुला काही समजतं की नाही? अरे जेव्हा आनंदी इथे होती तेव्हा खायला तोंड वाढलं मीठ मिरचीचा, तू हिशोब लावतोस, आणि आता आनंदी तिच्या नवऱ्याच्या घरी सुखाने आहे तर तुला ते पाहवत नाही. मला कळतच नाही नक्की तुला झालंय काय? हा सार्थक सर खरंच खूप चांगले आहेत असं मालती आता मनोजला म्हणू लागते. आणि त्यांनीच आमची बाजू घेतली. वृंदाताईंनी च्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला. सार्थक सर लगेच तेथे आले आणि यांची बाजू घेऊन बोलले.
तेव्हा ती वृंदा कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना, कारण ती इथे येऊन आपल्याला धमकी देऊन गेली की ती आनंदी इथून घेऊन जा म्हणून. जर आनंदीला आपण इकडे आणलं नाही तर अगोदर माझी नोकरी जाऊ शकते. ते श्रीमंत लोक आहे, काहीही करू शकतात. तेव्हा असं काहीही होणार नाही. घरातील सगळेजण आता मनोजला समजावून सांगतात, परंतु मनोज कुणाचंच ऐकत नाही. तो रागातच आता तेथून जातो. तर लीना म्हणते, अण्णा हे लवकरात लवकर स्थिर स्थावर व्हायला हवं, कारण मनोज पहा ना किती चिडचिड करतोय. तेव्हा अण्णा म्हणतात सगळं काही ठीक होईल. मला तर असं वाटतं मनोज एवढी चिडचिड करतो ना, एखाद्या डॉक्टरला दाखवावं की काय. पण तू काळजी करू नकोस, सगळं लवकरात लवकर ठीक होणार आहे. त्यानंतर अण्णा आणि मालती हे दोघेही बोलत असतात. मालती आता अण्णांना जेव्हा चहा देते तेव्हा नेहमीसारखा चहा कडक का लागत नाही असं अण्णा आता तिला विचारतात. तेव्हा मनोजने स्वस्तातली चहा पावडर आणली आहे, तो म्हणतोय की परवडत नाही म्हणून. अण्णा बरं ठीक आहे असं म्हणतात. तेवढ्यातच सानू तेथे येते आणि म्हणते, अण्णा अहो दिवाळी आली आहे, मला फटाके फोडायचेत खूप. तेव्हा अण्णा म्हणतात तुझ्या बाबांना सांगू नको हां, आपण दोघेही जाऊन आता फटाके घेऊन येऊ आणि मोठ्या आवाजाचे फटाके अजिबात आणायचे नाहीत. तेव्हा सानू विचारते का बरं अण्णा. तर आता अण्णा म्हणतात आजूबाजूला आजारी लोक असतात, म्हातारी माणसं असतात, त्यांना या आवाजाचा त्रास होतो ना म्हणून. तेव्हा ठीक आहे असं सानू म्हणते, आपण कमी आवाजाचे फटाके आणूयात. तेव्हा आता मी लगेच मम्माला सांगून येते की आम्ही फटाके आणायला जाणार आहोत. तर आता असं गोड बोलून ती तेथून जाते. आता लाडक्या नातीकडे ते दोघेही पाहतच राहतात. मग त्यानंतर सानूमुळे आठवण झाली दिवाळी सण आला आहे असं अण्णा म्हणतात. तेव्हा आता मालती म्हणते आपल्याला आनंदीला जावई बापूंना बोलवायला हवं, त्यांचा मानपान करायला हवा, पण त्या दोघांना वेळ आहे की नाही ते विचारा हा. तेव्हा आता अण्णा म्हणतात हो मी तिला फोन करतो. तर आता मालती म्हणते आपल्या आनंदीला किती सोसावं लागत असेल हो त्या घरामध्ये. तेव्हा अण्णा म्हणतात मी तुला सांगितलंय ना ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही, कारण आता आनंदी सार्थक सरांबरोबर आहे, त्यामुळे मला तर काही टेन्शनच नाही. तर आता मालती म्हणते बरं ठीक आहे, पाहूयात आपण कसं साजरा करायचा दिवाळी सण असं म्हणून ती तेथून किचनमध्ये जाते. तर अण्णाला आता चहाच प्यावासा वाटत नाही, कारण नेहमीसारखा तो चहा कडक नसतोच. तर इकडे आनंदी आता अरविंदजवळ बसलेली असते. तेवढ्यातच अक्षू तेथे येते आणि म्हणते की वहिनी तुला अल्बम पाहायचा होता ना आमच्या लहानपणीचा. हा आनंदी म्हणते हो पाहायचा होता. तर आता अक्षू तिच्याकडे तो अल्बम देते. तर अरविंदला ती एक एक करून हा फोटो कुणाचा आहे असं विचारत असते. तेव्हा अरविंद आता लहानपणीच्या सर्व आठवणी सांगत असतो आणि सार्थकचा फोटो दाखवत म्हणतो हे बघ आपला गोलू सार्थक, अगं जेव्हा 5-6 वर्षांचा होता ना तेव्हा हा पाण्यात पडला होता, आम्ही एका तलावाच्या ठिकाणी फिरायला गेलो होतो. सुद्धा आता गोळ्या घेऊन तेथे येते. तर आता अरविंद म्हणत असतो की मीच त्याला पाण्यातून बाहेर काढलं, पाण्यात पडला तेव्हा खूप भीती वाटत होती. तेव्हा आता सुद्धा तेथे येत म्हणते हो 5-6 वर्षांचा नव्हता, 6-7 वर्षांचा होता, त्याला चांगलं कळत होतं. मी त्याला म्हटलं होतं की पाण्यात जाऊ नको म्हणून, पण तो गेला पाण्यात, माझं ऐकलं नाही. मग त्याच्या बाबतीत काय घडलं माहिती आहे ना. आणि तुम्हाला एक सांगू का, जेव्हा जेव्हा त्याने माझं ऐकलं नाही ना त्याच्या बाबतीत वेगळंच काहीतरी घडत चाललेलं आहे आणि आत्ताही तो माझं ऐकत नाहीये ना. त्याने काय केलं ते. तेव्हा आनंदीला वाईट वाटतं. आनंदी म्हणते हो आत्ताही त्यांना तुमची खूप काळजी आहे, तुम्ही गैरसमज करून घेताय, ते फक्त तुमचंच ऐकतात. तेव्हा आता सुधा म्हणते की तू गप्प बसगामध्ये बोलूच नको, आमचं आम्ही पाहून घेऊ आणि प्रेमाने मुलाला कसं जोडून घ्यायचं ना हे मला चांगलंच कळतं. अरविंद म्हणतो की अगं ही तुझी सून आहे, तू असं काय बोलतेस. तेव्हा सुधा म्हणते गप्प बसावं तुम्ही सुद्धा सारखी तिची आपली बाजू घेता. तेव्हा अक्षू देखील म्हणते आई अगं आनंदी तुमच्यामधला दुरावा कमी करण्यासाठी ते आहे, तू अशी का बोलतेस तिला सारखी. तेव्हा आता सुधा म्हणते तू गप ग, तू पण ह्या दादा आणि हिला मिळालेली आहे, शांत बस. आता आनंदीला वाईट वाटतं, ती तेथून जाते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदीचं सँडल तुटलेलं असतं म्हणून ती जरा लंगडात चालते. सार्थकला वाटतं आनंदी माझी चेष्टा करते. तो म्हणतो तुम्ही माझ्यासारखं लंगडत का चालला आहात, माझी चेष्टा करताय ना. तर आता दुसरीकडे सार्थक दादा आणि आईला एकत्र आणण्यासाठी अल्बम मागवला होतास का असं अक्षू आता आनंदीला विचारते. आनंदी म्हणते हो. मग त्यानंतर तू आम्हाला सोडून जाणार का, सार्थक दादा तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो असं अक्षू म्हणते. तर आनंदी तिच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब